भारत माता की, भारत माता की। छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते। सगळ्यांनी एकदा जोरदार जय श्रीराम, जय श्रीराम, जय भीम। आदरणीय मंचवर उपस्थित आमचे, आपल्या सर्वांचे, या महाराष्ट्राचे, विदर्भाचे लाडके आमचे नेते आणि विदर्भासोबत ज्यांची नाड आणि ज्यांचा प्रेम जुडलेला आहे असे आमचे उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि येणारे भविष्यात होणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जी, आमचे मोठे दादा, ज्यांच्या प्रचाराकरिता आपण सगळे इथे उपस्थित झालो आहे। नम्र स्वभावाने गेल्या 5 वर्ष या मतदारसंघाला रिप्रेझेंट केला असे आमचे प्रतापदादा अडसड, या मंचावर उपस्थित महायुतीचे सगळे घटक, सगळे पक्षाचे नेते आणि ज्यांच्याकरिता आमचे नेते इथपर्यंत आले ते सगळे आमचे मतदार, आमचे शेतकरी, शेतमजदूर आणि सगळी माझी आणि आमचे देवेंद्र भाऊची, देवा भाऊची सगळे लाडक्या बहिणा, सगळ्यांना मनापासून राम राम नमस्कार। अब सिर्फ नारा नहीं, अब सिर्फ नारा नहीं, इस मतदार संघ को आगे लेके जाने वाला एक विचार होगा। अब सिर्फ शब्दों में नहीं, धामनगांव रेलवे का मतदार संघ का विकास होगा। यावेळी जेवढेही या मतदारसंघामध्ये लोक आहेत, बरेचसे ऑपोजिशन जे माजी आमदार आहे त्यांना माजीच ठेवायचं आहे ना, काय ठेवायचं त्यांना, माझी ना, नाही तर त्यांचे नेते इथे आले आणि त्यांनी म्हटलं खटाखट खटाखट खटाखट, चालणार नाही ना। नाही तर वाईट माहीत पडलं की राहुल गांधीजी इथे आले, हातात ते लाल संविधान हातात घेऊन आले। अरे तुम्ही हातात संविधान घेऊन फिरता, आम्ही डोक्यावर लावून घेऊन संविधान आमचे मनामध्ये आणि रक्तात आहे। त्याच पद्धतीने आमच्या देशाचे प्रधानमंत्री जेव्हा नवीन पार्लमेंट मध्ये जातात तर संविधान डोक्यावर लावून पार्लमेंट मध्ये एंट्री करतात। अरे त्या विचाराचे भारतीय जनता पार्टी आहे। काँग्रेस पक्ष म्हणते, आमच्यावर आरोप करते, आमचे दादा देवेंद्रजी तुम्ही आमचे मानाने सन्मानाने आमचे भाऊ, आमचे मोठे दादा आहे, पण या क्षेत्रामध्ये जे माजी आमदार आहे ना, एक तर भाईवाला दादा असतो ना, तो भाईवाला दादा इथे राहते। कारण ज्या बँकेचे अध्यक्ष ते होते, त्या बँकेचं काम होतं की गरीब, मजदूर, शेतकरी त्या बँकेच्या माध्यमातून त्यांच्या परिवाराला, त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या आर्थिक मदत म्हणून त्या बँकेचं कर्तव्य होतं काम करून देणं। पण असे अध्यक्ष बनले माजी आमदार आमचे भाऊ की शेतकऱ्यांचा रक्त सुद्धा पिण्यात एकही कसर त्यांनी सोडली नाही। आणि या मतदारसंघामध्ये आजही जर आपण पूर्ण मतदारसंघामध्ये फिरलो, अरे 3 टर्म जर आमदार एक मतदारसंघामध्ये राहिलं तर त्या मतदारसंघाचे गोरगरिबांचं भविष्य बनवणारा, अरे ज्यांचे घरी घर नाही, ज्यांना घर देण्याचं काम आणि बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं चांगलं भविष्य बनवण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे होता। पण आजही सुद्धा धामनगाव रेल्वे हा मतदारसंघ, अरे आमचे प्रताप दादाला फक्त 2.5 वर्ष भेटले। पहिला टर्म होता 2-2.5 वर्ष आपले सगळ्यांचे, पूर्ण देशाचे या करोनामध्ये निघाले आणि आमचे प्रताप दादाला मात्र 2.5 वर्ष त्यांच्या हातात भेटलं। त्या 2.5 वर्षामध्ये भूतो ना भविष्य तो विकास आमचे प्रताप दादांनी करून दाखवला। 3 टर्मचे आमदारांचं काम, 3 टर्म जे माजी आमदार आले त्यांच्या कामाला आणि आमचे प्रताप दादाचे कामाला बरोबरीत आणा,
तुम्हाला माहित पडन 3 टर्मचे आमदारांनी फक्त खाण्याचं काम केला आणि मतदारसंघाची लेवल एकदम खालीपर्यंत आणून सोडली. 2.5 वर्षामध्ये देवेंद्र फडणवीसजींचा प्रेम या मतदारसंघाचे लोकांसोबत, आमचे प्रतापदादा सोबत एवढा आहे की 2.5 वर्षामध्ये सगळे जेवढे काम करून द्यायचे होते त्यांनी सगळे दिले. काही क्लस्टर त्यांनी मंजूर करून दिले. येणाऱ्या भविष्यामध्ये प्रत्येक क्लस्टर मध्ये 300 ते 400 लोक इथे काम करतील. आणि लाडकी बहिणा बरेचसे आमचे माजी आमदार म्हणत होते 1500 रुपयामध्ये काय होते. अरे त्या 1500 रुपयेचं महत्व त्या महिलांना जाऊन विचारा, जे दुसऱ्यांचे लग्नामध्ये झुटे भांडे घासतात त्या बाईंना जाऊन विचारा की 1500 रुपयाचं महत्व काय असते. 1500 रुपयाचं महत्व जर तुम्हाला समजायचे असाल, एखाद्या लग्नामध्ये जे बाया भट्ट्याच्या बाजू बसून पोळ्या लाटतात त्या बाईंना जाऊन 1500 रुपयाचं महत्व विचारा. अरे त्या बाईला विचारा जे दिवस रात्र संघर्ष करते आणि शेतामध्ये उन्हाचे चटके घेऊन त्या शेतामध्ये दिवस रात्र राबते, त्या बाईला जाऊन 1500 रुपयाचं महत्व विचारा. तुम्ही सोन्याच्या ताटामध्ये बसणारे लोक आणि तुम्ही बँकेचे अध्यक्ष म्हणून वावरणारे लोक, तुम्हाला काय करणार आहे त्या 1500 रुपयाचं महत्व. ज्यांनी फक्त कमिशन घेऊन, लोकांचे कॉलर घेऊन या मतदारसंघाला मागे ठेवण्याचं काम केलं. आणि तुम्ही जर म्हणता की 1500 रुपयामध्ये काय होत नाही, तर आमची सरकार, आमचे भारतीय जनता पार्टीची सरकार, महायुतीची सरकार, जसे आमचे येणाऱ्या काळामध्ये महायुती सरकार स्थापना होईल आणि आपला मुख्यमंत्री बना, त्याचे पुढचे महिन्यापासून प्रत्येक लाडकी बहिणा योजनाचे 1500 रुपये नाही, त्यांना 2100 रुपये प्रत्येक महिलाचे खात्यात जाणार आहे. ते काम आमची सरकारने केलं आहे. अरे हे म्हणतात प्रतापदादांनी म्हटलं त्यांनी खरेदी का सुरू करून घेतली नाही, त्यांनी का शेतकऱ्यांना त्रास द्यावा की त्यांनी भाजपला, भारतीय जनता पार्टीला मत देऊ नये याचा करता त्यांनी खरेदी सुरू केल्या नाही. अरे त्यांना किती त्रास द्यायचा आहे. त्यांनी त्यांच्या काळामध्ये धामणगाव रेल्वेला सगळ्यात पिछडामध्ये पूर्ण विदर्भात, आजही धामणगाव रेल्वे हा मतदारसंघ सगळ्यात मागे राहिलेला मतदारसंघ आहे. त्याच्या कारण जर कोणी असाल तर इकडच्या 3 टर्म जो आमदार होता, जो माजी आमदार आहे, त्यांचेच मुळे या धामणगाव रेल्वेचा मतदारसंघाचा विकास होऊ शकला नाही. पण प्रताप दादाचे बोलण्याने आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे पक्षाचे मुळे येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघाला जे न्याय आपण अपेक्षित आहे ते प्रत्येक गोष्टी भेटल. ते म्हणतात की कपासला, सोयाबीनला भाव नाही आहे. अरे आमची सरकार शेतकऱ्यांसाठी जीव देणारी आहे. अरे जे 12,000 रुपये प्रत्येक वर्ष भेटत होते, आता येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांचा हक्क, अधिकार हा 12,000 नाही 15,000 रुपये प्रत्येक वर्षी त्यांच्या खात्यामध्ये हे आमची सरकार टाकणार आहे. दादा, आमची मनापासून इच्छा होती की आमची सरकारने आमच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी केली पाहिजे. आज आपण धारणीमध्ये बोलताना आपण अनाउन्स केलं की आम्ही आमच्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आणि जेवढं कर्ज आहे ते सगळं शेतकऱ्यांची कर्जमाफी जशी आमची सरकार बसली त्याच वेळी कर्जमाफी आमच्या शेतकऱ्यांची आमची सरकार करणार आहे. त्याच्याबद्दल आपल्या मनापासून मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. और जितने भी लोग यहाँ पे नारे दे रहे, जेवढे लोकांनी नाऱ्यानी माझा स्वागत केला, आमचे देवेंद्रजीचं केला, आमचे प्रताप भाऊला हे विश्वास दिला, तुम्ही सरळी जरी असाल, हळूही जरी बोलत असाल, पण तुम्ही लोकांसोबत प्रेमाने वावरता. अरे गोरगरिबांना तुमचे नेत्यांकडनं काहीच अपेक्षा नाही आहे. फक्त 2 शब्द प्रेमाने जे बोलते. एखाद्या श्रीमंताच्या घरी गेलो तर सोन्याचे ताटात जर तोंड वाकडा करून तुम्हाला जीव घातलं त्याचा काही अर्थ नाही. अरे गोरगरिबांच्या घरी जर आपण गेलो, सुकी भाकर आणि चटणी तो प्रेमाने खाऊ घालते. त्याच्यापेक्षा महत्व कोणतेही मोठे परिवारामध्ये गेलो त्या जेवणाचा महत्व कळत नाही. त्याच पद्धतीने प्रताप दादा, तुम्ही हे बोलणं सोडून द्या की जे आरोप तुमच्यावर करताय, ज्या पद्धतीने माझी आमदार बोलतात आहे, सगळ्यांना माहित आहे. तुम्ही प्रेमाने स्वागत करता आणि ते
मी आज फक्त एवढीच विनंती करायला आली. कालही पूर्ण दिवस या मतदारसंघामध्ये होती आणि सगळी बहिणींना माझी विनंती राहील. बरेचसे लोक वेगळे वेगळी चर्चा करतही जरी असन, पण मला असं वाटतंय की आपण सगळ्यांनी प्रताप दादा सोबत राहिले पाहिजे आणि महायुतीची सरकार येणारच आहे. दामणगावचा विकास जर आपल्याला करायचा आहे तर फक्त कमळ 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 आणि एक नंबर आमचे देशाचे प्रधानमंत्री, एकच नंबर आमचे देवेंद्र फडणवीसजी आणि प्रताप दादा सुद्धा एकच नंबर. आणि दामणगावचा विकास जर करायचा असेल तर फक्त बटन नंबर आपल्याला विकास करून घ्यायचा असेल तर प्रताप दादाच्या पाठीशी उभे राहून फक्त रक्ताला थंडा नाही पडू द्यायचंय. यावेळी जे रक्त घेऊन मैदानात आपण सगळे उतरलो, लोकसभामध्ये आपल्याकडनं सगळ्यांकडनं जे चूक झाली ते विधानसभामध्ये आपल्याला करायचं नाही. बटोगे या विचाराने या मैदानात प्रताप दादा उभे नाही आहे. आपल्याला आपली आवाज म्हणून विधानसभामध्ये तुमची संस्कृतीप्रमाणे तुमचं प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती या धामणगाव मधून उभा आहे. जर आपल्याला वाटते की तुमचा मुलगा, भाऊ, परिवाराचा सदस्य तुमची आवाज बनली पाहिजे तर प्रताप दादापेक्षा दुसरा कोणताही उमेदवार या धामणगावला रिप्रेझेंट करू शकत नाही. म्हणून आपल्या सगळ्यांना मी, जेही लोकांना वाटते की माझे विचार, आमचे भारतीय जनता पार्टीचे विचार, प्रताप दादाचा स्वभाव, प्रताप दादाची वागणी जर या मतदारसंघाला अपेक्षित असाल तर मेजॉरिटी मतांनी 20 तारखेला सगळ्यांनी स्वतःचा कर्तव्य समजून, स्वतःचा धर्म समजून आपल्याला प्रताप दादाला मतदान करून बहुमताने या मतदारसंघाचा दुसऱ्यांदा आमदार आपल्याला करून घ्यायचा आहे. किती लोक प्रताप दादा सोबत राहील सगळ्यांनी हात वरती करून सांगा बरं. एवढंच तुमच्याकडनं अपेक्षा होती आणि सगळ्यांना मनापासून एकदा जोरदार जय श्रीराम. खूप खूप धन्यवाद.